मित्रांनो, एकंदरीत 2024च्या पीक विम्या संदर्भात आपण एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत. मित्रांनो, 2024च्या पीक विम्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या अधिसूचनेचे आदेश काढण्यात आले होते. मित्रांनो, सुरुवातीला परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि त्याच पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अधिसूचना ह्या काढण्यात आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, काल हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसकटच्या अधिसूचना ह्या काढण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सरसकट पीक विमा कोणत्या पिकाचा वाटप केला जाणार आहे? मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर किती मंडळ म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहे, त्याचबरोबर मंडळ किती पात्र करण्यात आलेले, नांदेड असेल, हिंगोली असेल आणि परभणी असेल या जिल्ह्यातील मंडळ किती पात्र करण्यात आलेले, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 2024ला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे क्लेम करण्यात आले होते. क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे शेतकऱ्यांचे पंचनामे हे सुद्धा करण्यात आले होते. काही शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे घेण्यात आले होते, तर काही शेतकऱ्यांचे अद्यापही डॉक्युमेंट घेण्यात आले नव्हते. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की नेमकं डॉक्युमेंटचं काय होणार, परत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात येणार का, डॉक्युमेंट जमा करणार का, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल इत्यादी पिकाचे पंचनामे झाल्यानंतर डॉक्युमेंट हे काही जमा झाले नव्हते. आता डॉक्युमेंट सुरुवातीला जमा करण्यात आले होते. काही टक्क्यात म्हणजे 30% शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे जमा करण्यात आले होते, तर 75 म्हणजे 70% शेतकरी यामध्ये वंचित होते. या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे जमा करण्यात आले नव्हते. तर मित्रांनो, एकंदरीत नांदेडचं जर आपण बघायचं झालं तर नांदेडची सर्वच्या सर्व मंडळ नुकसान भरपाई म्हणजेच पीक विम्याच्या नुकसान भरपाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व मंडळ पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आता नांदेडचा जो पीक विमा आहे तो कापसाचा आणि तुरीचा हा पीक विमा मात्र क्लेमच्या आधारित ठरला जाणार आहे, म्हणजे आधारीवर पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीन या पिकाचा सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा हा नांदेड जिल्ह्यात हा वाटप केला जाणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आता आपण पाहू शकतो की परभणी जिल्ह्याचं सुद्धा तसंच आहे. परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. आता मित्रांनो, नांदेड जिल्ह्याचं सुद्धा आपलं परभणी जिल्ह्याचं सुद्धा सोयाबीन आणि तुरीचा आणि कापसाचा पीक विम्याचे क्लेम हे मंजूर करण्यात येणार आहेत, म्हणजे डॉक्युमेंट हे जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, सोयाबीनचा जो पीक विमा आहे तो सरसकट लागू केला जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 5 ते 7 हजार रुपयाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सर्वच्या सर्व मंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना देण्यात आल्या होत्या त्या अधिसूचनेनुसार सर्वच्या सर्व मंडळ हे पात्र करण्यात आलेले आणि सोयाबीनचा पीक विमा हा सरसकट दिला जाणार आहे. तर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. बऱ्याच भागात नदीचं पाणी शेतामध्ये शिरल्या कारणाने या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अवकाळी अतिवृष्टीने शेती पिकाचं नुकसान हे झालं होतं. मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कालच अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सोयाबीनचा जो पीक विमा आहे तो सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना डॉक्युमेंट देण्याची गरज पडणार नाही. सुरुवातीला 30% शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट हे जमा करण्यात आले होते आणि 70% शेतकरी यामध्ये वंचित आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट आता जमा करण्याची गरज नाही. मित्रांनो, सरसकट पीक विमा या हिंगोली जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे. यामध्ये मंडळ कोणते पात्र आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी आता आपण जर तुरीचा आणि कापसाचा क्लेम केला असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र डॉक्युमेंट जमा करणं आवश्यक आहे. या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा झाल्यानंतरच कापसाचा आणि तुरीचा पीक विमा हा मंजूर केला जाणार आहे. त्यानुसार त्याची आणेवारी ठरवल्या जाईल आणि कापूस आणि तुरीचा पीक विमा हा सरसकट म्हणजे तक्रारीचा पीक विमा दिला जाईल. मित्रांनो, नांदेड आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कापूस आणि तुरीचा पीक विमा मात्र तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांना हा दिला जाणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीनचा पीक विमा हा सरसकट या तिन्ही जिल्ह्यात लागू करण्यात आलेला आहे. 25% अग्रिमचा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. आता मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातून आपण मंडळ पाहणार आहोत. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि ग्रामीण हिंगोली हे दोन्ही मंडळ पात्र करण्यात आलेले. त्याचबरोबर खामाळा मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले, नरसिंह मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले. मित्रांनो, त्यानंतर बसमत भागातून डिग्रस कराळे हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले, बसमत मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले. मित्रांनो, औंढा नागनाथ या मंडळातून या तालुक्यातून जे मंडळ आहे ते औंढा नागनाथ आहे, येळेगाव आहे, जवळा आहे,
जवळा बुद्रुक आहे आणि साळोनी या मंडळाचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो सेनगाव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। शेती पिकाचे नुकसानाचे पंचनामे आढावा घेण्यात आला होता। त्यानंतर शेनगाव जिल्ह्यातून सेनगाव तालुक्यातून शेनगाव हे मंडळ पात्र करण्यात आलेले। त्यानंतर गोरेगाव मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। आजेगाव मंडळ हे पात्र करण्यात आलेले। पानकनेरगाव हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। साखरा आणि हत्ता हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। आता मित्रांनो कळमदुरी जर भागात पाहायचं झालं तर कळमदुरीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि या मंडळाला जास्तची रक्कम ही मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो कळमदुरी मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। वाकोडी, नांदापूर, त्यानंतर आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगा फाटा, बसमत। आता मित्रांनो बसमत सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, यामध्ये बसमतचं मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। आंबा, हातनगर, गिरगाव, त्यानंतर हाट्टा, टेंभुर्णी, कुरुंदा या मंडळाचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि या मंडळासाठी सुद्धा सोयाबीनचा पीक विमा हा सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे। तर कापूस आणि तुरीचा पीक विमा मात्र क्लेमचाच मंजूर करण्यात येणार आहे। तर मित्रांनो हिंगोली, नांदेड आणि परभणी या 3 जिल्ह्यातून आपण अपडेट घेतलेले आहे। मित्रांनो हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या तिन्ही जिल्ह्याचे मंडळाची आकडेवारी सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला या व्हिडिओची सर्व मंडळाची ही माहिती दिली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीनचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या तिन्ही जिल्ह्यात अधिसूचना ह्या काढण्यात आलेल्या आहे। सोयाबीनचा पीक विमा मात्र सरसकट दिला जाईल, तर कापूस आणि तुरीचा मात्र क्लेम करणं बंधनकारक असणार आहे। क्लेम जर आपण केला नसेल तर नक्कीच परत एखादा पाऊस जर पडला तर त्यामध्ये क्लेम करा, जेणेकरून आपल्याला कापूस आणि तुरीचा पीक विम्याचा लाभ हा मिळेल। तर मित्रांनो अशा प्रकारे या 3 जिल्ह्यातील आपण माहिती घेतलेली आहे। या तिन्ही जिल्ह्यात सोयाबीनचा पीक विमा हा सरसकट मंजूर करण्यात आलेला आहे। तर तुरीचा आणि कापसाचा मात्र क्लेमचा मंजूर केला जाणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील माहिती होती। इतर जिल्ह्यातून सुद्धा आपण नवीन अपडेट घेत राहू। मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला इतर जिल्ह्याची सुद्धा अपडेट मिळत राहील। तर जय शिवराय मित्रांनो।